Hello students, welcome in the biology lecture. So last time we discussed about the codominance and incomplete dominance. Incomplete dominance and codominance. What is the ratio of incomplete dominance and codominance? The ratio of incomplete dominance and codominance is same, that is 1:2:1. This is the ratio of both incomplete dominance and codominance. There are two types of gene interaction. Intragenic gene interaction and intergenic gene interaction. Then intragenic are of three types: incomplete dominance, codominance, and the third part of intragenic gene interaction is multiple alleles. multiple alleles. तर बघा आपण दोन यामधले कंप्लीट केलेले आहे. एक म्हणजे कोणतं? एक म्हणजे इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि दुसरं म्हणजे कोडॉमिनन्स. आज आपल्याला तिसऱ्याबद्दल डिस्कशन करायचं आहे, ते म्हणजे मल्टिपल अलिल्स. आता मल्टिपलचा मिनिंगच इथं आहे. मल्टिपल मीन्स व्हॉट? मेनी. बघा, मोर दॅन टू फॉर्म्स, एकापेक्षा दोनपेक्षा जास्त फॉर्म जर असतील तर त्याला म्हणतो आपण मल्टिपल किंवा मेनी. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मल्टिपल अलिल? सो लुक ॲट हिअर. मोर दॅन टू forms, that is alleles, more than two forms of gene occupying at locus of chromosome. बघा काय तर मोर दॅन टू फॉर्म्स ऑफ जीन ऑक्युपाइंग ॲट लोकस ऑफ क्रोमोझोम कॉल्ड ॲज मल्टिपल अलिल्स. त्यालाच काय म्हणतात? मल्टिपल अलिल्स. कॉल्ड ॲज मल्टिपल अलिल्स. आता हे मल्टिपल अलिल्स अराइज कसे होतात बघा. आता दिस मल्टिपल अलिल अराइजेस, मल्टिपल अलिल्स अराइज बाय म्युटेशन ऑफ, कशाचं म्युटेशन होते बघा. आता बाय म्युटेशन ऑफ वाइल्ड टाइप ऑफ जीन. वाइल्ड टाइप ऑफ जीन. कोणत्या टाईपच्या जीनचं म्युटेशन होते तिथं? आता वाइल्ड टाईपचं. बघा, व्हॉट इज मीन बाय म्युटेशन? म्युटेशन इज नथिंग बट द सडन चेंज इन द जेनेटिक मटेरियल कॉल्ड ॲज म्युटेशन. बघा, मल्टिपल अलिल्स म्हणजे काय सांगितलं आपण आधी? आपण डेफिनेशन सांगितल्याची कोणती? मोर दॅन टू फॉर्म्स ऑफ जीन ऑक्युपाइंग ॲट locus of chromosome called as multiple alleles. Then multiple alleles arise by mutation of wild type of gene. Okay. त्यानंतर different alleles in a series. बघा, पॉइंट लक्षात ठेवा कसे करू राहिलो मी तर. different alleles in a series show dominant recessive relation or maybe, बघा, डॉमिनंट रेसेसिव्ह रिलेशन असते त्यांच्यामध्ये, किंवा मे बी इनकम्प्लीट डॉमिनन्स, की जे आपण आधीच पाहिलेलं आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड कोडॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड कोडॉमिनन्स. बघा, डिफरंट अलिल्स इन अ सिरीज शो डॉमिनंट रेसेसिव्ह रिलेशन और मे बी दे शो इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड कोडॉमिनन्स रिलेशन. ओके. त्यानंतर बघा, वाइल्ड टाइप इज डॉमिनंट. वाइल्ड टाइप कसा असते? हा दोन प्रकारचे असतात, एक वाइल्ड टाइप आणि एक रेसेसिव्ह टाइप. तर वाइल्ड टाइप कसा आहे बघा. आता वाइल्ड टाइप इज डॉमिनंट ओव्हर ऑल टाइप ऑफ म्युटंट अलिल्स, किंवा ऑल टाइप ऑफ म्युटंट अलिल्स म्हणा किंवा जीन्स म्हणा. ऑल टाइप ऑफ म्युटंट अलिल्स. बघा, वाइल्ड टाइप इज डॉमिनंट. आता दोन प्रकारचे कॅरेक्टर असतात, एक म्हणजे डॉमिनंट आणि एक म्हणजे कोणतं? रेसेसिव्ह. तर डॉमिनंट कोणता आहे यामध्ये?
वाईल्ड टाईप जो आहे हा वाईल्ड टाईप कसा आहे, डॉमिनंट ओव्हर ऑल टाईप ऑफ म्युटंट अलेल्स. आता याचं एक्झाम्पल बघा, ड्रॉसोफिलामधलं एक्झाम्पल आपल्याला डिस्क्राईब करायला सांगितलेलं आहे. इन ड्रॉसोफिला बघा, आता ड्रॉसोफिलामध्ये काय असते, इन ड्रॉसोफिला मल्टिपल अलिल्स आर वेल नोन. चांगल्या प्रकारे त्यामध्ये मल्टिपल अलिलचा आपण अभ्यास करू शकतो. बघा मग त्यांचे जे विंग्स असतात, द विंग्स म्हणजे काय, पंख. द विंग्स रेंजिंग फ्रॉम नॉर्मल टाइप टू व्हेस्टिजियल म्हणजे काय की ज्यांना पंखच नसतात त्याला म्हणतो आपण व्हेस्टिजियल टाईप. तर बघा याचे कोणत्या कोणत्या प्रकारचे मल्टिपल अलिल्स असतात मग ड्रॉसोफिलामध्ये. इन ड्रॉसोफिला मल्टिपल अलिल्स आर वेल नोन. द विंग्स रेंजिंग फ्रॉम नॉर्मल टाईप टू व्हेस्टिजियल टाईप. नॉर्मल टाईप आणि व्हेस्टिजियल टाईप इथपर्यंत आता आपण चार्ट काढणार त्याचा कशा प्रकारचा आहे. तर बघा यामध्ये मग नॉर्मल विंग इज अ वाईल्ड टाईप. नॉर्मल विंग जे आहेत ते कशा प्रकारचे असतात, वाईल्ड टाईपचे असतात. नॉर्मल विंग्स आर वाईल्ड टाईप अँड व्हेस्टिजियल विंग्स आर रेसेसिव्ह टाईप. व्हेस्टिजियल विंग्स हे कोणत्या टाईपचे असतात तर मग रेसेसिव्ह टाईपचे असतात. आर रेसेसिव्ह टाईप. बघा पुढं आपण काय म्हणून लिहित होतात, नॉर्मल विंग्स आर वाईल्ड टाईप. नॉर्मल विंग्स कोणत्या प्रकारचे असतात, कोणत्या टाईपचे असतात, वाईल्ड टाईपचे. आणि व्हेस्टिजियल विंग्स आर रेसेसिव्ह टाईप. व्हेस्टिजियल विंग कोणत्या टाईपचे असतात तर रेसेसिव्ह टाईपचे असतात. तर आपल्याला यामध्ये चार्ट पाहायचा आहे की व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ विंग्स आर प्रेझेंट इन द ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विंग्स कोणते असतात इन द फॉर्म ऑफ जिनोटाईप अँड फिनोटाईप. जिनोटाईपच्या आणि फिनोटाईपच्या फॉर्ममध्ये आपल्याला तो एक चार्ट पाहायचा आता. ड्रॉसोफिलामधले वेगवेगळ्या प्रकारचे जे विंग्स आहेत त्या विंग्सचा आपल्याला चार्ट काढायचा आहे. तर आधी पहिल्या बॉक्समध्ये करायचं फिनोटाईप्स. काय करायचं पहिले फिनोटाईप आणि नंतर करायचं जिनोटाईप. आता फिनोटाईप आणि जिनोटाईप हे काही तुमच्यासाठी नवीन नाही आहे. हे आपण पूर्ण चॅप्टर सुरू झाल्यापासून आपण फिनोटाईप जिनोटाईप हा कन्सेप्ट पाहून राहिलो. तर फिनोटाईपमध्ये बघा आता नॉर्मल विंग जे आहे त्या नॉर्मल विंगचे जिनोटाईप काय राहतील बघा आता, VG plus, this is the genotype of normal wing. Then nicked wings. आता nicked wings चं कसं राहते बघा आता, VGNI. This NI indicate the nick. Then notch wings, VGNO. This NO indicate which type of wings, notch wing. Then vestigial wings. These vestigial wings denoted only by VG. कशाने डिनोट करतात त्याला फक्त तर VG ने. So these are all the multiple alleles present in the Drosophila. So what is this? These are the multiple alleles in Drosophila. कोणामधले तर ड्रॉसोफिलामधले हे मल्टिपल अलिल्स असतात. आता ड्रॉसोफिलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पंख असतात. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ विंग्स आर प्रेझेंट इन द ड्रॉसोफिला. रेंजेस फ्रॉम नॉर्मल साइज ऑफ विंग टू वेस्टिजियल साइज ऑफ विंग. सो बघा इथं नॉर्मल विंग्स त्याचे जिनोटाईप कोणते आहेत, VG प्लस. निक विंग VGNI. हा जो NI आहे, NI म्हणजेच काय निक. नॉच विंग VGNO म्हणजे आपण जे सुरुवातीची इनिशियल 2 लेटर आहेत ते आपण वरती घेतलेले आहेत. NO म्हणजे काय, नॉच विंग. आणि ही जी आहे वेस्टिजियल विंग त्याला फक्त आपण VG ने डिनोट केलेलं आहे. ओके, सो दीज आर ऑल दी मल्टिपल अलिल्स प्रेझेंट इन द ड्रॉसोफिला. बघा आपण एक्झाम्पल कोणतं घेतलं आधी, तर कोणतं घेतलं आपण एक्झाम्पल ड्रॉसोफिलाचा घेतलं.
आता जर आपण ह्युमन बिंगचा जर विचार केला तर ह्युमन बिंग कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी ब्लड ग्रुप? यू नो व्हेरी वेल, देर आर 4 ब्लड ग्रुप्स आर प्रेझेंट इन द ह्युमन बिंग, A, B, AB and O. These are the 4 blood groups are present in the human being. Out of that 4 blood group, O is a universal donor because O blood group donate blood to all type of person. Then AB blood group is a universal acceptor because it accept blood from any type of blood group person. So these are the two main, that is universal donor and universal acceptor. So how many blood groups are present in the human being? There are 4 blood groups are present in the human being. So this is another example of multiple alleles. So which is another example of multiple alleles? So look at the second example of multiple alleles. याला आपण example first करू ड्रॉसोफिला याला example first. आता आपण example second कोणतं? तर blood group in human being, blood groups in human being. This is the another example of multiple allele. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्यामध्ये 4 ब्लड ग्रुप असतात. कोणते कोणते? A, B, AB and O. And these blood groups are controlled by the single gene, that is I, capital I. This is the gene which control all types of blood group. बघा आता मी तुम्हाला इथं चार्ट काढून देणार आहे तुम्हाला ब्लड ग्रुपचा की ते जिनोटाइप्स कोणते राहतात. हा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलेला आहे किंवा ब्लड ग्रुप बी चे जिनोटाइप कोणते असतात. तर यामध्ये बघा कोणताही जर पर्सन जर असला तर त्यामध्ये 2 प्रकारचेच मल्टिपल अलिल्स होऊ शकतात. देर आर 3 जीन्स. बघा आता इथं मी तुम्हाला करून दाखवतो. इथं कोणता जीन कंट्रोल करते? तर जीन आय नावाचा जो आहे तो कंट्रोल करते पूर्ण या 3 याला. तर जीन आय हे जे आहेत हे 3 प्रकारचे असतात. बघा कोणते कोणते? आता IA, IB आणि स्मॉल आय. आणि हे जे तिन्ही आहे या 3 पैकी बघा आता पर्सन पजेसेस, पर्सन म्हणजे व्यक्तीमध्ये किती असतात यापैकी? पर्सन पजेसेस एनी टू अलिल्स फ्रॉम 3. या 3 पैकी फक्त कोणत्याही पर्सनमध्ये किती अलिल्स असतात? तर ते 2 असतात. आता हे कशा प्रकारचे? बघा जर समजा A ब्लड ग्रुप जर असेल तर त्यामध्ये IA असे अलिल्स राहतील. B जर असलं तर त्यामध्ये IB राहतील. AB जर असलं तर त्यामध्ये IB राहील. आणि O जर असलं तर त्यामध्ये I आणि I, स्मॉल आय. ठीक आहे, इथं लक्षात ठेवा. हे जे 2 आय काढले मी, हे कॅपिटल काढले आणि तिसरा आय कसा काढला? इथं स्मॉल काढला. तर किती जीन कोणता कंट्रोल करते ब्लड ग्रुप ह्युमन बिंग मधले? द ह्युमन ब्लड ग्रुप आर कंट्रोल बाय जीन आय. जीन आय आर ऑफ 3 टाइप, IA, IB and small I. And the person possesses any 2 alleles from 3. या 3 पैकी पर्सन मध्ये कोणतेही 2 अलिल्स असतात. त्यापैकी तिन्ही अलिल्स यामध्ये नसतात. मग आता कशा प्रकारचा असते ह्युमन बिंगच्या ब्लड ग्रुपचा चार्ट इन केस ऑफ मल्टिपल अलिल्स? तर तो मी तुम्हाला इथं काढून दाखवतो आता. सो हिअर हे पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, पुस्तकामध्ये फक्त एवढंच दिलेलं आहे. अनदर गुड एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलिल्स इज ब्लड ग्रुप इन ह्युमन बिंग. पण मी तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहे आता की ब्लड ग्रुप ह्युमन बिंगमध्ये किती प्रकारचे असतात, त्यांचे जिनोटाइप कसे असतात, या सर्वांचा तुम्हाला आता चार्ट इथं काढून दाखवणार आहे. बघा आता सुरुवातीला काय घेत असतो आपण? सुरुवातीला घेत असतो आपण फिनोटाइप आणि त्यानंतर आपण त्याचे लिहित असतो जिनोटाइप. बघा हा चार्ट पुस्तकात दिलेला नाही आहे. तर फिनोटाइप, आता फिनोटाइप आपण जर समजा ब्लड ग्रुप ए जर घेतला तर याचे जिनोटाइप कोणते राहतात? बघा IA और IA I0. दीज आर द जिनोटाइप ऑफ ब्लड ग्रुप ए. कशाचे? ब्लड ग्रुप ए चे जिनोटाइप बघा IA किंवा IA I0. दीज आर द जिनोटाइप ऑफ ब्लड ग्रुप ए. देन व्हाट आर द जिनोटाइप्स ऑफ ब्लड ग्रुप बी? IB or IBI0. These are the genotype of blood group B. Then what about the blood group AB? तर बघा यामध्ये IA, IB अशाच प्रकारचे जिनोटाइप राहतील. देन लास्ट वन ब्लड ग्रुप O. तर यामध्ये
स्मॉल आय स्मॉल आय. तर हे अशा प्रकारचे मल्टिपल अलील्स झाले कोणामधले, तर ह्युमन बिंगच्या ब्लड ग्रुपमधले. ह्युमन बिंगच्या ब्लड ग्रुपमधले मल्टिपल अलील्स. सो व्हॉट इज दिस? दीज आर दी मल्टिपल अलील्स ऑफ ह्युमन ब्लड ग्रुप. मल्टिपल अलील्स ऑफ ह्युमन ब्लड ग्रुप. आणि हे काय होते? मल्टिपल अलील्स इन ड्रॉसोफिला, मल्टिपल अलील्स इन ह्युमन ब्लड ग्रुप. ह्युमन ब्लड ग्रुपमधले हे मल्टिपल अलील्स आणि दीज आर दी मल्टिपल अलील्स इन ड्रॉसोफिला. तर बघा, आपण सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय द मल्टिपल अलील्स ते पाहिलं. व्हॉट इज मल्टिपल अलील्स? More than 2 forms of gene occupying at locus of chromosome called as multiple allele. Then multiple allele arise by mutation of wild type of gene. Then different alleles in a series shows dominant recessive relation or maybe incomplete dominance and codominance relation. Then wild type is dominant over all type of mutant gene. आता यामध्ये आपल्याला दोन एक्झाम्पल्स पाहायचे आहेत. पहिलं एक्झाम्पल म्हणजे ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिलामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे मल्टिपल अलील्स असतात. इन ड्रॉसोफिला मल्टिपल अलील्स आर वेल नोन. द विंग्स रेंजिंग फ्रॉम नॉर्मल टाइप टू vestigial type. There are different types of wings are present in the Drosophila from normal type to vestigial type. So how many types of wings are present in the Drosophila? Look at here. This is the chart about the different types of wings present in the Drosophila. Normal wings. The genotype of normal wings are VG plus. The genotype of nick wings are VGNI. The genotype of nick wing are VGNO. Notch wing VGNO. And the genotype of vestigial wing are VG. So this is about the multiple alleles in Drosophila. Now तुमच्या बुकमध्ये फक्त एवढंच दिलेलं आहे की अनदर गुड एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलील्स इज ह्युमन ब्लड ग्रुप. ह्युमन ब्लड ग्रुपचं दुसरं एक्झाम्पल मल्टिपल अलील्स आहे, पण त्याच्याबद्दलची काही त्याच्यामध्ये जास्त माहिती दिलेली नाही आहे. तर ती माहिती मी तुम्हाला सांगतो की देर आर 4 ब्लड ग्रुप्स आर प्रेझेंट इन द ह्युमन बिंग, A, B, AB and O, and these blood groups are controlled by the single gene, and that is gene I. These gene I are of 3 types: IA, IB and small I. The person possesses any 2 alleles from the 3. 3 पैकी पर्सन मध्ये फक्त कोणतेही 2 alleles असू शकतात, 3 नसतात. जसं की समजा माझा ब्लड ग्रुप आहे O, तर माझ्यामध्ये कोणते असतील मग? स्मॉल आय स्मॉल आय. जर एखाद्याचा ब्लड ग्रुप जर ए असला तर त्याच्यामध्ये IA असतील किंवा IA-I0 असतील. ज्याचा ब्लड ग्रुप बी आहे त्याच्यामध्ये IB किंवा IB-I0 असे जिनोटाईप राहतील. ज्याचा ब्लड ग्रुप AB आहे त्यामध्ये IA-IB आणि ज्याचा ब्लड ग्रुप O आहे त्याच्यामध्ये काय राहील तर स्मॉल आय स्मॉल आय. सो दीज आर दी मल्टिपल अलील्स इन ह्युमन ब्लड ग्रुप. सो दिस इज ऑल अबाउट द मल्टिपल अलील्स. तर या चॅप्टरमधला एक जो पोर्शन राहिलेला आपला प्लिओट्रॉपीचा, दिस प्लिओट्रॉपी इन्क्लूड इन द इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन. 2 प्रकारचे इंटरॅक्शन आहे आपल्याला माहिती आहे, इंट्राजेनिक अँड इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन. इंट्राजेनिकचे 3 पाहिले आपण, कोणते कोणते? इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स अँड दिस इज अबाउट द मल्टिपल अलेल्स. नाव जे इंटरजेनिक जीन इंटरॅक्शनचं एक्झाम्पल आहे दॅट इज प्लिओट्रॉपी. द पोर्शन ऑफ प्लिओट्रॉपी वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.